तू हात दे मला. अरे तिथून हात दे तू आता जसा. 1 मिनिट जाऊ ना. अरे भाई भीती वाटते. ये हळूचे. मित्रांनो या ठिकाणी बघू शकता प्रभू श्रीरामांनी या ठिकाणी बाण मारलेलं आहे. या ठिकाणी पाणी आलेलं आहे बघू शकता तुम्ही. गोड पाणी दे तू माझ्याकडे दे. ये तुला. हॅलो दमलास काय. नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. तर आजचा मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला असेल की आपल्याला जायचं होतं पण पाऊस पडल्यामुळे आपल्याला जाता नाही आलं. मी सकाळीच आईला त्यांना सोडून, त्यामुळेच आपल्याला डोंगरगणला जायचं आहे. त्यामुळे मी लवकरच आवरून रेडी झालेलो आहे. गणेश पण घरी आलेला आहे पाहू शकता. गणेश आणि आम्ही आता डोंगरगणला चाललेलो आहे. डोंगरगण आमच्या घरापासून 1 घंट्याचा अंतरावर आहे. तर चला मित्रांनो निघूया, जास्त वेळ नाही घेते. तर चला निघूयात आपण. बरोबर करतो एकदम. तर मित्रांनो जाता जाता आपण थांबलेलो आहोत आणि या ठिकाणावरनं पाणी येत आहोत. कसं आहे. निघलेलो आहेत आम्ही खालती. घे गणी घे. मित्रांनो बघू शकता आपण फायनली आता डोंगरगणमध्ये पोहोचलेलो आहोत. बघू शकता हा माझ्या साईडचा व्ह्यू पण बघू शकता तुम्ही किती छान आहे. सर्वीकडे असं इकडं पावसाचं वातावरण आहे आणि सर्वीकडे असं हिरवं झालेलं आहे. गणेशनी पण पान फुल हार घेतलेला आहे. तर चला आता खाली जाऊन आपण दर्शन पण घेऊयात आणि तुम्हाला बाकीचं तर सर्व काही दाखवतोच मी. मित्रांनो हा खूप जुना ह्या ठिकाणचा पण इतिहास खूप मोठा आहे. तो पण तुम्हाला मी खाली गेल्यावर सर्व काही दाखवतो, सांगतो. या ठिकाणी सीताची नाणी पण आहे, ती पण तुम्हाला दाखवतो, सर्व काही दाखवतो तुम्हाला मी. तर चला जास्त वेळ नाही घेता आपण खाली जाऊयात, दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही किती जुने याचं कामकाज आहे. या ठिकाणी बघू शकता खूप जुनं कामकाज आहे काही ठिकाणी. चला आता दर्शन घेऊयात आपण, बाकीचं तुम्हाला पुढे दाखवतच चलतो. चला मित्रांनो दर्शन घेऊन आता निघलेलो आहोत आपण बाहेर. पाहू शकता मंदिराचा परिसर तुम्ही. एक भाविक भेटले, त्यांनी प्रसाद दिलेला आहे. हा मॅप पाहू शकता. प्रभू श्रीराम ज्यावेळेस वनवासाला आले होते त्यावेळेस या ठिकाणचे रहस्यमय ठिकाण मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर चला मित्रांनो जास्त वेळ नाही घेते, तर आपल्या ठिकाणी दाखवायला मी सुरुवात करतो. तर मित्रांनो समोर या ठिकाणी बघू शकता प्रभू श्रीराम कुंड. या ठिकाणी प्रभू श्रीरामांनी बाण मारून गरम पाण्याचा झरा निर्माण केला होता, ते हे ठिकाण आहे. प्रभू श्रीराम 14 वर्ष वनवासात असताना या ठिकाणी शरभंग ऋषी यांच्या भेटीसाठी या ठिकाणी आले असताना त्यांचं पण या ठिकाणी वास्तव्य आहे. तर मित्रांनो आपण आता पाहू शकता डोंगरगण या ठिकाणी प्रभू श्रीरामांचं खूप जास्त वेळ वास्तव्य या ठिकाणी झालेलं आहे. बघू शकता तुम्ही मित्रांनो, इतिहासात पण याची नोंद आहे.
या ठिकाणी तुम्हाला एक मंदिर दिसत असन. कसलं मंदिर आहे भाई हे? महादेवाचं मंदिर आहे खाली. तर आपण तिथं जाऊयात. खाली धबधबा ते बरंचसं काही आहे. गणेश खूप वेळा या ठिकाणी आलेलो आहे. मी फर्स्ट टाइम आलेलो आहे, म्हणजे लहान असताना आलेलो आहे, पण त्यानंतर आता फर्स्ट टाइम आलेलो आहे खूप दिवसानंतर. तर गणेशला या ठिकाणचं बरंचसं काही माहीत आहे, तर त्यामुळे मी गणेशला म्हटलं चल आपण दोघं जण जाऊयात. तर तो पण घेऊन आलेला आहे. तर चला तुम्ही पण एन्जॉय करा ब्लॉग बघून आपला. आणि जर आवडला तर नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्र. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत. शरभंग ऋषी यांचा आश्रम या ठिकाणी होता. तर त्या ठिकाणी आता महादेवाचं मंदिर आहे. तर पाहू शकता मित्रांनो, या जंगलाच्या एकदम पहाडांच्या मध्ये महादेवाचं मंदिर पण वास्तव्यास आहे. पाहू शकता. चला मित्रांनो, आता सर्व ठिकाणी आपण फिरून आलेलो आहोत. आता या ठिकाणचं मेन आकर्षण म्हणजे सीताची न्हाणी. या ठिकाणी पाणी नव्हतं, तर त्यावेळेस प्रभू श्रीरामाने बाण मारून पाणी त्या ठिकाणावरनं पाणी आलं होतं. तर ते ठिकाणी तुम्हाला दाखवायला चाललेलो आहोत. तर पाहू शकता मित्रांनो, या ठिकाणी सर्वीकडे जंगलच जंगल आहे. डायरेक्ट असं वाटत राहिलं पुढे आल्यानंतर काहीतरी गोल्डन दिवस आला काय. मित्रांनो, या ठिकाणून आता आपण जे या डोंगरगणची जी खासियत आहे आणि ज्या ठिकाणी आपण खास भेट देण्यासाठी आलेलो आहोत, तर ते ठिकाण म्हणजे समोरचं तुम्हाला दिसत असेल. दाखव रे भाई थोडं. मित्रांनो, या ठिकाणी प्रभू श्रीरामाने बाण मारून पाणी काढलेलं आहे. या ठिकाणी माँ सीताने पण स्नान केलेलं आहे. तर चला या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो. पाहूयात आपण. या मित्रांनो, तर मित्रांनो आता आपण आतमध्ये चाललेलो आहोत. आणि मित्रांनो, या ठिकाणी किती शांतता आहे आणि वातावरण इतकं थंड आहे. आतमध्ये इतकं चिल्ड वातावरण आहे की खूप छान असं वाटू राहिलेली, छान फिलिंग येत पण आहे. तर मित्रांनो, फायनली आपण ज्या ठिकाणी यायचं होतं आपल्याला त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, प्रभू श्रीरामाने या ठिकाणी बाण मारला होता. या ठिकाणावरनं पाणी आलेलं आहे. बघू शकता तुम्ही. या ठिकाणी माँ सीताने स्नान केलेलं आहे. बघू शकता या ठिकाणी म्हणजे किती छान असं. आणि मित्रांनो, याची खासियत या ठिकाणची अशी आहे, या ठिकाणी 12ही महिने पाणी असतं. किती दुष्काळ पडला तरी या ठिकाणी पाणी कंटिन्यू येतच असतं. हा जरा कायम वाहतच असतं या ठिकाणावरचा. तर पाहू शकता मित्रांनो, किती छान असं अद्भुत दृश्य आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने. तर पहा मित्रांनो कसं आहे या ठिकाणी. तुम्हाला आवडेल नक्की पाहायला. आणि एकदा जर आले तुम्ही नगर जिल्ह्यामध्ये असला किंवा नगर जिल्ह्याच्या बाहेर जरी असलं तर या ठिकाणी एकदा नक्की व्हिजिट मारा. बघण्यासारखं या ठिकाणी खूप काही आहे. मी गोड पाणी पण या ठिकाणचं खूप गोड आहे मित्रांनो. पाहू शकता. आम्ही पाणी पिऊन पण पाहिलेलं आहे. हॅलो, दमलास काय? दमलो भाऊ, खूप दमलो. आतमध्ये कसं आहे पण? एक नंबर विषय. तर मित्रांनो, आपण आता खालती चाललेलो आहोत. धबधबा आहे खाली. तर त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही.
पाऊस थोडा कमी पडलेला आहे, त्यामुळं धबधबा थोडा कमी जास्त पाणी नसल्या कारणाने जास्त वाहत नाहीये, पण तरी पण पाहू शकता तुम्ही. आपण या ठिकाणी खूप एन्जॉय करत आहोत. तुम्ही पण या एन्जॉय करूयात आपण सर्वजण मिळून. नाही नाही डायरेक्ट खाली जाशील तू पाण्यात. तिथे डायरेक्ट खाली पाण्यात जाशील ना असा. बाबू एकर सीन झाला तुम्हाला सोबत असता. एक मिनिट थांब ना, मला इथे ग्रुप तर घेऊ दे. हा एक मिनिट थांब ना. अरे भाई भीती वाटते ती. आधी मी ना पडून देणार हा चल. तर चला मित्रांनो, या ठिकाणावरून आपण निघलेलो आहोत. आता चला आता दुसऱ्या ठिकाणावरती जाऊयात आपण. तर मित्रांनो खूप क्रिटिकल आहे जरा वरती चढणं, पण या ठिकाणी बघू शकता डायरेक्ट चढ आहे असं जागच्या जागी. गणी आधी यार भाई मला जरा. तर मित्रांनो आता आम्ही पुढे चाललेलो आहेत. तुम्ही या ठिकाणी या, पण ज्या वेळेस पावसाचं वातावरण असेल त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी या. निसर्गरम्य वातावरणात तुम्ही पण या ठिकाणचे बरेचसे असे पॉईंट आहेत का त्या ठिकाणी तुम्ही मग्न होऊन जाता. तर मित्रांनो आता आपण सर्व काही फिरून तुम्हाला दाखवलेलं आहे. या ठिकाणच्या बऱ्याचशा गोष्टी दाखवलेल्या आहे. बरंच सर्व काही आपण कव्हर करून पाहिलेलं आहे. या ठिकाणी गणेशनी पण आपल्याला खूप हेल्प केलेली आहे. गणेशनी पण खूप शूट केलेला आहे छान असा. तर चला मित्रांनो, हा आपला ब्लॉग या ठिकाणीच मी समाप्त करणार नाहीये. अजून पुढे तुम्हाला खूप सारं दाखवायचं आहे. तर चला आता जाऊयात आपण अजून पुढच्या दुसऱ्या ठिकाणी. मंदिराच्या परिसरामध्ये एक कुंड आहे. कुंडामध्ये एक होल आहे. या ठिकाणी सुट्टे पैसे टाकले तर भाविकांची मनोकामना इच्छा पूर्ण होते असे इथलच्या भाविकांचे म्हणणे आहे. तर चला मित्रांनो, आपला हा सुंदरसा असा आपला हा ब्लॉग आपण या ठिकाणी समाप्त करत आहोत. जर तुम्हाला आवडला जर असेल मित्रांनो हा ब्लॉग आपला, तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो.